मराठवाडा पुन्हा भूकंपानं हादरला। मध्यरात्री परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात धक्के। 3.1 आणि 4.1 रिश्टर स्केल धक्क्यांची तीव्रता। लोकांनी रात्र जागून काढली। राज्यात 1 जून पासून पावसाचे 62 बळी। इमारती कोसळून 25 जणांचा बळी तर वीज पडून 23 जणांचा मृत्यू। यंदा झाडपडीनंही घेतले 6 बळी। पिंपरीतल्या मोशीत इमारत कोसळली। 17 पैकी 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं। 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली। रायगड जिल्ह्यात पाताळगंगा नदीच्या पुरात वाहून गेले गॅस एजन्सीमधले शेकडो सिलेंडर। लोकांनी जीव धोक्यात घालून लुटले। सिलेंडर तहसीलदारांकडे जमा करा असं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। शैक्षणिक कामांना गुरुजी वैतागले। राज्यभरातले 11 लाख शिक्षक आज सामूहिक रजेवर। बीएलओ, एसआयआर आणि इतर अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार। विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन उगवलंच नाही। बोगस बियाणांविरुद्धच्या तक्रारींचा महापूर। पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी उगवलं नाही सोयाबीन। तुकाराम मुंढेंचा काल एकाच दिवशी 16 हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यांना दणका। पुण्याचा परवाना निलंबित तर कुणाला दुरुस्तीला संधी। मुंबईतल्या प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचाही परवाना रद्द। राज्यात सत्ताधारी नगरसेवकांची गुंडगिरी सुरूच। महाडमध्येही भाजप नगरसेवकाची पालिका मुख्याधिकाऱ्यांना मारहाण। बघून घेतो म्हणत जीवे मारण्याची धमकी। तिघांविरुद्ध गुन्हा दाखल।